लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। सनमडीत गॅसचा स्फोट, घर जळून खाक, जीवितहानी टळली, 2 लाखांचं नुकसान। जत तालुक्यातील सनमडी येथे शुक्रवारी पहाटे गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली। या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही। गॅस स्फोटात घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले। अंदाजे 2 लाखांचं नुकसान झाले। याबाबतची अधिकची माहिती अशी, सनमडी येथील नाथाजी तुकाराम नरळे हे कुटुंबियांसह सनमडी येथील चोपडेमाळा येथे राहतात। शनिवारी सकाळच्या सुमारास गॅसवर चहा ठेवून जनावरे सोडण्यास बाहेर गेले असता अचानक गॅसला गळती लागली व झोपडी वजा घराला आग लागली। आग लागल्याचे लक्षात येताच घरात झोपलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर गॅसचा स्फोट झाला। या दुर्घटनेत घरातील सर्व धान्य साहित्य जळून खाक झाले। या घटनेमुळे नरळे कुटुंबीय उघड्यावर पडले। याच घटनेची माहिती मेजर सचिन सरगर यांच्याकडून मिळताच चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी नरळे कुटुंबियांची भेट घेतली। त्यांनी नरळे कुटुंबियांचं सांत्वन करून त्यांना आर्थिक मदतही केली। यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले, नरळे कुटुंबीय हे गरीब आहेत। या दुर्घटनेत त्यांचे अतोनात नुकसान झाले। मानवतेचा धर्म पाळून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। आज सनमडी या ठिकाणी आलोय। रतन नाथा नरळे यांचं छपरवजा घर जे आहे त्या ठिकाणी जळून भस्मसात झालेलं आहे। वास्तविक पाहता जर बघितलं तर सनमडी गावचे मेजर यांच्या माध्यमातून मला ही बातमी कळाली। श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीनं पूर्ण फुलाची पाकळी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून तालुक्यामध्ये कुठेही घर जळालं त्या ठिकाणी आमची संघटना जाते आणि त्यांना मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून जेवढं जमते तेवढं आम्ही सहकार्य करत असतो। पण आज या ठिकाणी आल्यानंतर बघितलं की त्या घरातील जे प्रमुख आहेत त्यांचं एकीकडे दिव्यांगना आहेत, त्याचबरोबर घरातली परिस्थिती बघितली तर 2 दिवसापूर्वी कोकरी होती ती विकून घरामध्ये 40,000 रुपये मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सोनं असेल किंवा लागणारे सगळे कागदपत्र असतील, आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल, सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी एका पेटीमध्ये आयुष्यभराची केलेली एकत्र पुंजी या घरामध्ये ठेवलं आणि ते सगळं आता होत्याचं नव्हतं या ठिकाणी झालेलं आहे। माझी प्रशासकांना विनंती की आपण फक्त पंचनामाच करतोय, पण ह्या कुटुंबियांना पुन्हा एकदा ज्या ठिकाणी घर जळाले त्यांना सक्षम असं घरकुल म्हणा तरी अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये होणं गरजेचं आहे। कारण तालुक्यामध्ये 2023 असेल, दोघांमध्ये दुकानं असतील किंवा घरं जळाले, या सगळ्यांना नुसता पंचनामा केला जातो आणि फक्त अगदी बोटावर मोजण्यात किंवा त्या माणसाची सट्टा करण्यात काम प्रशासकाच्या माध्यमातून होत आहे। माझी विनंती आहे की ह्या कुटुंबांना पुन्हा उभारी होण्यासाठी सर्वांनी सगळं हाताने मदत करावी। मदत नाही, एखाद्या माणसाचं जेवढं असणार आयुष्यभराचं जेवढं काही कमवलं असतं ते एका वेळेस होत्याचं नव्हतं होतं। म्हणून माझी सर्वांनी विनंती आहे, दानशूर व्यक्ती जरी असतील त्याने देखील या कुटुंबियांना मदत करून, एकीकडे दिव्यांगना आहेत आणि त्या शरीराने पण परमेश्वराने साथ नाही, पण त्यातून देखील पुन्हा उभारी आणि कष्ट करण्याची तळमळ त्यांच्या मनामध्ये, मदत नव्हे म्हणून कर्तव्य म्हणून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं सहकार्य करावं एवढ्याच्या माध्यमातून सांगतो, थांबतो। धन्यवाद। जय बागडेबाबा। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।